गौतमी शिकलगार तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। कोल्हापूर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत। करवीर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या बेडशीळ परिसरात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री उच्छाद मांडला। एकाच रात्रीत कृषी औषध दुकानासह 5 ते 6 दुकानं फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। श्री नृसिंह लक्ष्मी ॲग्रोतून 1,22,000ची रोकड चोरीला गेली असून वेडजून पशुखाद्यावरही डल्ला मारलाय। या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून वारंवार मागणी करूनही पोलीस चौकी का दिली जात नाही असा सवाल दुकानदारांनी प्रशासनाला विचारला आहे। कोल्हापूर राधानगरी मार्गावर वाशीजवळ शुक्रवारी मध्यरात्री उसाच्या ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला। टायर फुटल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या कारला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली। या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय, मात्र यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र निवडून आल्यावर दिलेली वचनं हवेत फिरतात असा आजवरचा मतदारांचा अनुभव आहे। पण कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला। आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आणि पक्षही बदलणार नाही असं थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची मोहीम आपणी सुरू केली। हे प्रतिज्ञापत्र मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे। काय आहे हे प्रतिज्ञापत्र पाहूया। शपथपत्रावरती लिहून देतो आहे की मतदारांना शपथपत्रावर लिहून देतो आहे की माझा कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा नाही व पुढेही करणार नाही। मी निवडून आल्यानंतर कुठल्याही टेंडर मध्ये टक्केवारी घेणार नाही। कोणत्याही कामात 1 रुपयाचाही भ्रष्टाचार करणार नाही। मी निवडून आल्यानंतर महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही। कोल्हापूर जिल्हा परिषदेने नवीन वर्षात मुलींसाठी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय। शाळांमध्ये किशोरवयीन मुलींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी पिंक रूम संकल्पना राबवण्यात येते। ही खोली मुलींसाठी नक्की कशी फायदेशीर आहे याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेळकर यांची विशेष मुलाखत आमची प्रतिनिधी नीता पोद्दार यांनी घेतली। तर या मुलाखतीमध्ये मीना शेळकर मॅडम काय म्हणाल्यात नक्की हे पाहूया। सगळ्याच जिल्ह्यातल्या शाळांना असं आवाहन करेल की म्हणजे जर तुमच्याकडे रूम उपलब्ध असेल ना तर बेसिक एक कॉट देणं किंवा बेड देणं किंवा सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवणं, डिस्पेन्सर बसवणं असेल किंवा फॅन बसवणं असेल, साधा एक आरसा देणं, वॉश बेसिन असेल, असं देणं म्हणजे खूप मोठा निधी लागत नाही। म्हणजे जागा नसेल तर थोडंसं जागा उपलब्ध करून रूम बांधायला खर्च होऊ शकतो, पण तुमच्याकडे जर रूम उपलब्ध असेल तर ह्या बाकीच्या गोष्टी करायला फार खर्च येत नाही। त्यामुळे सगळ्या शाळांनी करावं असं माझं तुमच्या निमित्तानं मी आवाहन करते। या मुलाखतीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या तरुण भारत यूट्यूब चॅनलवरती पाहायला विसरू नका। गडहिंग्लज, चंदगड आणि नेसरीला जोडणारा ऐतिहासिक भडगाव पूल आता जमीनदोस्त केला जाणार आहे। गेल्या 66 वर्षांपासून महापुराचे अनेक गाव सोसून दिमाखात उभ्या असलेल्या या पुलावरील वाहतूक शुक्रवारी कायमची बंद करण्यात आली। जुन्या पुलाच्या जागी आता नवीन पुलाचं बांधकाम सुरू असून जुना पूल पाडला जाणार असल्याने गडहिंग्लजकरांनी हळहळ व्यक्त केली आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भादोली येथे कन्या विद्या मंदिरात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर आरती हिरवे यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिरात डोळे तपासणीपासून ते ऑर्थो सर्जरीपर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात आलं। दिवसभरात 1500हून अधिक रुग्णांना मोफत तपासणी आणि औषध वाटपाचा लाभ मिळाला आहे। अंबप गावचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रेची तयारी सध्या जोमानं सुरू आहे। मोबाईलच्या युगात ही पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी गावातील तरुण तरुणी चाळीसमोर लेझिमचा जोरदार सराव करतात। पालखी सोहळ्यासाठी सुरू असलेल्या या सरावामुळे संपूर्ण अंबप गावात सध्या भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूरकरांना हुडहुडी भरली असून किमान तापमान 14 अंशाच्या खाली आलं आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढच्या 4 दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। पाऊस झाला तरी थंडीचा कडाका मात्र कायम राहणार आहे। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्ह्याभरातल्या माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।